आज 22 मे 2020 रोजी सर्व केंद्रीय कामगार संघटनांसह आयटक या कामगार संघटनेनं मागणी दिवस पाळायचं ठरवलेलं आहे. लॉकडाऊन होऊन 2 महिने होत आले तरी कामगारांना दिलासाने उलट त्यांच्या अडचणीमध्ये भर टाकली जात आहे. कंत्राटी कामगार असू द्या, बांधकाम कामगार असू द्या, फेरीवाले, मोलकरणी, आरोग्य कर्मचारी या सगळ्या कामगारांच्या प्रश्न सुटत नाहीत. रोजीरोटी नाही, लोक घरामध्ये बंद असताना सरकारने त्यांना दरमहा 7,500 रोख रक्कम देण्याची आवश्यकता होती. रेशनच्या दुकानावर फक्त तांदूळ मिळतोय, इतर कुठलेही धान्य मिळत नाही. औरंगाबादला अशी परिस्थिती आहे की रोज नवे निर्णय घेतले जातात. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत आम्ही उघडं ठेवू जीवनावश्यक वस्तू असं जाहीर केलं जातं आणि तरी देखील पोलीस असेल, प्रशासन असेल, कष्टकऱ्यांना त्रास दिला जातो. हे बंद झालं पाहिजे आणि कोरोना काळामध्ये जर लॉकडाऊन यशस्वी व्हायचं असेल तर कामगारांच्या, श्रमिकांच्या सहकार्याशिवाय कुठलंही काम होणार नाही. घाटीमधील जे आरोग्य कर्मचारी आहेत, कोरोना योद्धे आहेत, त्यांना जानेवारी महिन्याचा पगार दिलेला नाही, फेब्रुवारीचा अर्धा पगार दिलेला आहे. अंबडमधील जे नगर परिषदेचे सफाई कामगार आहेत त्यांना आज सकाळीच कामावरून काढून टाकलंय. हा काय प्रकार चालू आहे याचं उत्तर मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी दिलं पाहिजे. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।